आसाम विधानसभेचे नवनिर्वाचित उपसभापती कृपानाथ मल्ला यांना हत्तीवरून सफर करण्याची हौस चांगलीच महागात पडली। मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी हत्तीवरून मिरवणूक काढली, पण या मिरवणुकीदरम्यान हत्ती अचानक बिथरला। यानंतर पहिल्यांदा माहूत हत्तीवरून खाली कोसळला आणि यानंतर कृपानाथही कोसळले। या प्रकारामुळे घटनास्थळी चांगलाच गोंधळ उडाला। कार्यकर्त्यांनी उपसभापतींना लगेच सावरलं। सुदैवाने यामध्ये कृपानाथ यांना कोणतीही दुखापत झाली नाही। जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। 422 वॉर्डातील 820 पोलिंग बूथवर निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे। जवळपास 13 वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। मतदानाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। काश्मीर खोऱ्यात चोख बंदोबस्तही ठेवण्यात आलाय। गुजरातच्या साबरकांठा या जिल्ह्यात एका 14 महिन्यांच्या बालिकेवर बलात्काराची घटना घडली आहे। उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे। गुजरातमध्ये यूपी बिहारींविरोधात संतापाची लाट त्यामुळे उसळली आहे। रविवारीही 2 ठिकाणी हल्ले झाले। गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारे हल्ला होण्याचे आतापर्यंत एकूण 42 गुन्हे दाखल झालेले आहेत। 342 जणांना अटक करण्यात आलेली आहे। हिंसेच्या भीतीने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या कामगारांनी पलायन करायला सुरुवात केलेली आहे। भारतीय हवाई दलाचा आज 86वा वर्धापन दिवस साजरा केला जातोय। या निमित्ताने उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादच्या हवाई दलाच्या तळावर लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। या प्रात्यक्षिकांमध्ये अपग्रेड केलेली ही MiG-29 विमानंही सहभागी होणार आहेत।